नमस्कार मंडळी, सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा म्हटलं की पुरणपोळी ही आलीच. आणि मी इथे बनवत आहे दरवाजासाठी तोरण आणि गुढीसाठी हार. आणि माझी पूजेची तयारी चालू होती तोपर्यंत आईने स्वयंपाक करून घेतला होता. मध्ये मध्ये आम्हा दोघींचंही स्वयंपाकाकडे लक्ष होतं. गुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाचा आणि वसंत ऋतूच्या आगमनाचा पवित्र सण आहे, जो सुख, समृद्धी आणि विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. या दिवशी उभारलेली गुढी नवीन आशा, जिद्द आणि सकारात्मकतेची पताका आहे. तर यांनी आणि दादांनी दोघांनी गुढी उभारून घेतली. आईंनी आणि मी दोघींनीही पूजा करून घेतली. आणि याच वेळी आम्हा दोघींच्याही मनात एकच विचार होता, बस ह्या घरातली शेवटचीच गुढी. कारण प्रत्येक वर्षी आम्ही असंच म्हणतो. तर बघूयात आता पुढे नेक्स्ट इयरला. तर विराजने हे करून घेतली गुढीची पूजा. आणि विराजचं नेहमी ठरलेलं असतं की मी नारळ फोडणार. तर त्याने नारळ फोडून घेतला आणि अशा पद्धतीने आम्ही गुढी ही उभारलेली आहे. तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला, बाय.